देशाच्या लोकसभेमध्ये 3 दिवसाचं विशेष अधिवेशन जे बोलवलं आहे, आजपासून सुरू झालेलं आहे. ते कशासाठी? तर नारी शक्ती विधेयक म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण या विषयावरती निर्णय घ्यायचा, त्या संदर्भातलं विधेयक पारित करायचं आहे. आणि त्याशिवाय मतदारसंघाच्या फेररचना करायच्या. लोकसभा विधानसभा मतदारसंघ जे वाढणार आहेत 2029 साठी. तिकडे लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयकावरती चर्चा सुरू आहे आणि इकडे महाराष्ट्रामध्ये नारीच्या बाबतीमध्ये अवहेलना सुरू आहे. अवहेलना म्हणजे काय थरापर्यंत? त्याला काय मर्यादा असणार आहे? अशोक खरात प्रकरण, नाशिकचं अशोक खरात प्रकरण आपण ऐकलं. ज्या अशोक खरातनी लैंगिक अत्याचारामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती महिलांना छळलंय, त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले, त्यांची फसवणूक केली आहे. रथी महारथी त्याच्यामध्ये बळी पडलेले आहेत. म्हणजे राज्य मंत्रिमंडळातील, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री, 40 आमदार हे आपण ऐकले, IAS IPS अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, म्हणजे असे सगळे उच्चभ्रूंची एक चैन त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्याचे व्हिडिओ सगळे व्हायरल झाले, त्याच्या कॅसेट व्हायरल झालेले आहेत. ते पाहिल्यावर लोकांनी चिथू केली अक्षरशः. अरे आपण चाललोय कुठे नेमकं? म्हणजे अशोक खरातचं ते प्रकरण तिकडे सुरू आहे. अशोक खरातचा पार्ट 2 म्हणजे रवींद्र एरंडे, हा जो तथाकथित पत्रकार म्हणून स्वतःला समजायचा, त्याचं YouTube चॅनल आहे वगैरे वगैरे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारे महिलांच्या व्हिडिओ तयार केले, त्यांच्यावरती महिलांवरती लैंगिक अत्याचार केले. तसे जवळपास 121 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. महिलांना तो ब्लॅकमेल करायचा. म्हणजे नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण पाठोपाठ रवींद्र एरंडे प्रकरण, ही 2 प्रकरणं गेल्या महिनाभरामध्ये फार चर्चेला आले. दोन्ही प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहेत, आरोपी अटकेत आहेत, तपास सुरू आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये SIT स्थापन झालेली आहे. आता त्याचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ते काय करतात ते पाहायचं आपल्याला. पण दरम्यानच्या काळामध्ये 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये TCS कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, जी मल्टीनॅशनल IT कंपनी आहे, जी नामांकित कंपनी आहे, त्या कंपनीमधील एक जे प्रकरण उघडकीस आलं ते अत्यंत गंभीर आहे. म्हणजे खरं तर त्याच्यावरती सुद्धा प्रकाशझोत टाकलाच पाहिजे, इतकं गंभीर प्रकरण आहे. देशद्रोही त्याच्यामध्ये सामील आहेत, दहशतवादींशी निगडीत ते थेट प्रकरण. आता आज जे काही तपासात एक गोष्टी समोर आल्या. काल तिथले SP संदीप कर्णिक यांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सांगितलं की दिल्ली बॉम्ब ब्लास्टशी निगडीत जे आरोपी आहेत त्याच्याशी संबंधित हे सगळं प्रकरण आहे. प्रकरण नेमकं काय? TCS मधील जे महिला, हिंदू महिला किंवा हिंदू मुली आहेत, त्यांना सक्तीने बीफ खायला जायला, त्यांचं धर्मांतरण करायचं, त्यांना मुस्लिम करण्यासाठी ज्या पद्धतीचे नमाज पठणपासून, बीफ खाण्यापासून, बाकी इतर जे काही मुस्लिम धर्मियांचे याच्यामध्ये प्रथा परंपरा आहेत त्या पाळण्यासाठी मजबूर करायचं. जे ऐकत नाही त्यांच्यावरती अत्याचार करायचे. कित्येक मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले, तिथेही उघडकीस आलंय ते. आणि या सगळ्याची सूत्रसंचलन करणारे सूत्रधार, मुख्य सूत्रधार ह्या प्रकरणामध्ये कोणतं? निजा खान म्हणून आहे. ही निजा खान आता सखोल त्याच्यावरती ATS तपास, म्हणजे ज्यावेळेस SIT स्थापन झाली, SITने एक धागे दोरे उलगडायला सुरुवात केली, त्यावेळेस लक्षात आलं का अरे बापरे, हे प्रकरण थेट दहशतवाद्यांशी रिलेटेड आहे, थेट मलेशियाशी याचं कनेक्शन आहे. दिल्ली बॉम्ब ब्लास्ट, तिथला जो दहशतवादी कोण आहे, डॉक्टर शाहीन शी, त्याच्याशी याची लिंक आहे. म्हणजे ह्या प्रकरणाची व्याप्ती इतकी गंभीर आहे, ते पाहिल्यावरती कंपनी बंद करायची वेळ आलेली आहे. कंपनीच्या कामगारांना वर्क फ्रॉम होम सुरू करायला सांगितलेले आहे. 9 जणांना अटक केली ह्या प्रकरणामध्ये. पण ह्याच्यामध्ये धर्मांतर सुद्धा आहे, लैंगिक अत्याचार सुद्धा आहे, फसवणूक सुद्धा आहे, सगळं काही आहे. म्हणजे हे प्रकरण पाहिलं तर त्या अशोक खरात आणि रवींद्र एरंडे याच्यापेक्षा हे प्रकरण फार गंभीर आहे. पण त्या प्रकरणावरती त्या प्रमाणामध्ये माध्यमातून आवाज उठवला जात नाही, चर्चा होत नाही. कदाचित आता चर्चा होईल, कारण त्याच्यामध्ये दहशतवादाचा पार्ट आला त्याच्यामध्ये, किंवा मलेशियाचं कनेक्शन आलं. आपण फक्त धर्मांतर
ह्या विषयापुरतं जर मर्यादित पाहिलं तर मग तिथे हिंदू मुस्लिम वगैरे असा तोला तो रंग येत होता, म्हणून लैंगिक अत्याचार हा बाजूला पडायचा, धर्मांतर या विषयावरती चर्चा व्हायची. आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने, ज्या संस्था संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एक भव्य मोर्चा काढला याच विषयावरती की नाशिकच्या TCS मध्ये ज्या प्रकारे मुलींचा छळ व्हायचा, धर्मांतरासाठी त्यांना मजबूर केलं जायचं, त्यांचं लैंगिक शोषण व्हायचं, त्यांची फसवणूक व्हायची, त्यांना बीफ खाण्यासाठी सक्ती केली जायची, हे आता हा नॅशनल इश्यू झालेला आहे. राष्ट्रीय पातळीवरती ह्याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि TCSची बदनामी ह्याच्यात प्रचंड झालेली आहे. कारण TCSला हे लक्षात कसं आलं नाही की आपल्या कंपनीमध्ये अशा प्रकारे कोण निजा खान, जी तिथली मुख्य व्यवस्थापक HR मॅनेजर होती, ती ह्या सगळ्याची सूत्रधार ती आहे, ती फरार आहे. आता तिला ज्यावेळी लक्षात आलं की हे सगळा प्रकार अंगलट येतोय, ती फरार आहे. तिने काय काय केलं, तिथे हिंदू महिलांना नमाज पठणासाठी सक्ती केली, बुरखा घालायला कंपल्सन केलं, इस्लाम धर्माचं पालन करण्यासाठी ती दबाव आणायची. पण त्याच्याही पुढे तिचे काही सहकारी आहेत, ते त्या मुलींचा लैंगिक छळ करायचे, नको तिथे हात लावायचे. हे सगळे एक 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 प्रकरण आता तपासातून बाहेर आल्यावरती मग लक्षात येते की अरे हे तर खरातपेक्षाही बाप निघाले, खरात एरंडेपेक्षाही हे प्रकरण तर फारच पुढचं निघालेलं आहे. ठीक आहे, आता त्याला हिंदू मुस्लिम कलर आहे, याला खरातला आणि एरंडेला हिंदू मुस्लिम हा रंग नाहीये. पण निजा खानचं हे जे प्रकरण आहे, नाशिकचं TCS मधलं प्रकरण, हे थेट देशद्रोह्यांशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण फारच सिरियस आहे. आणि तिथे आतापर्यंत फक्त 9 जणांना अटक केलेली आहे. परंतु ह्या प्रकरणावरती मंथन व्हायला पाहिजे. असं जर कुठं आणखीन सुरू असेल तर ते हाणून पडलं पाहिजे. सक्तीचं धर्मांतर व्हायला नाही पाहिजे. स्वेच्छेने कोणी करत असतं तर ज्याचं त्याला लक लाभ, कारण शेवटी व्यक्ती स्वतंत्र आहे. परंतु अशा प्रकारे एक नियोजित कटाचा भाग कट करून जर एखाद्या IT कंपनीमध्ये धर्मांतरणासाठी सक्ती होत असेल तर ती चुकीचीच आहे. तिथे गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. मग जिथे लव जिहाद हा विषय आपण म्हणतो, पुरोगामी विचार करणारी सर्व मंडळी म्हणतात की लव जिहाद वगैरे असं काही नसतं, प्रेम प्रेम असतं. मग ते हिंदूंनी मुस्लिम मुलीवर केलं काय, मुस्लिमींनी हिंदू मुलीवर केलं काय, तसं काही नाही आहे. लव जिहाद सारखं प्रकरण इथं खरं वाटायला लागतं की हे खरंच अशा पद्धतीने धर्मांतर करतायत, मुलींना नासवतायत, मुलींवरती अत्याचार करतायत. हे जर खरं असेल, ह्याच्यामध्ये सगळं तपासामधून आता एक पार फोडेल सगळा तो भाग, हे जर खरं असेल ना तर त्याचा जोरदार निषेध सुद्धा केला पाहिजे. आणि आज हिंदू समाजाने तिथे जो मोर्चा काढलेला आहे, त्या मोर्चामधून हे सगळं आता एक 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 तिथला नाशिककर सगळे जागे झालेले आहेत. म्हणजे अशोक खरात प्रकरणावरती मोर्चा नाही आहे, रवींद्र एरंडेचा लैंगिक अत्याचार प्रकरणावर मोर्चा नाही, TCSच्या प्रकरणावरती मोर्चा आहे, कारण त्याला हिंदू मुस्लिम कलर आहे. म्हणजे आता जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावरती आहे. भगवी वस्त्र घातलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. महिलांनी भगव्या साड्या घातल्यात, पुरुषांनी भगवी वस्त्र, फेटे वगैरे घालून, भगवे झेंडे वगैरे घेऊन ह्या प्रकरणाचा निषेध केलेला आहे. तो साहजिक आहे, ते आपण समजू शकतो. कारण ह्याला जो दहशतवादाचा कलर आहे, म्हणजे दहशतवाद नाशिकमध्ये किती खोलवरती रुजलेला आहे त्याचं हे प्रत्यंतर आहे नाशिकचं. त्याच्यामुळे SIT आणि आता ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड हे तिथं आजपासून पोहोचले. ते तपास सगळी सूत्र त्यांनी हातात घेतलेली आहेत. ते तपास करतात की ह्याच्यात दहशतवादी किती प्रमाणावरती आहेत, हा कटाचा भाग कसा आहे वगैरे वगैरे. दरम्यानच्या काळामध्ये अमरावतीचं आणखीन एक प्रकरण उघडकीस आलं. अमरावतीमध्ये अवघ्या 19 वर्षाचा अयान अहमद म्हणून मुलगा आहे. त्यांनी गेल्या 2 वर्षापासून मुलींचा छळ, मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू केलेत. मुलींचे व्हिडिओ काढायचे, नको त्या अवस्थेमध्ये मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांना एका फ्लॅटमध्ये घेऊन जायचं, त्यांच्यावरती अत्याचार करायचे, त्याचं व्हिडिओ शूट करायचं. व्हिडिओ शूट मोबाईलमधून व्हायचं, छुप्या कॅमेऱ्यातून नाही. आणि ते व्हिडिओ काही प्रमाणावरती व्हायरल करायचे, त्या मुलींकडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे. हा अयान अहमद नावाचा 19 वर्षाचा स्मार्ट मुलगा, जे फोटो आपण पाहिला तर लक्षात देईल तुम्हाला त्याच्यामध्ये. हे प्रकरण 2 महिन्यापूर्वी उघडकीस आलं. पण एका मशिदीमध्ये तिथे चर्चा झाली आणि मुलींची नाहक बदनामी नको, ह्या ज्या मुली ह्याच्यामध्ये बळी पडलेल्या आहेत त्यांचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त होईल
म्हणून ते प्रकरण तिथंच दाबण्यात आलं. खरं तर त्यावेळेसच पोलीस तक्रार दाखल झाली असती तर हे प्रकरण पुढे वाढलं नसतं. आज जवळपास 180 मुली सांगितलं जातंय, प्रत्यक्षात 180 आहे की नाही याविषयी डाऊट. 180 मुली या प्रकरणामध्ये बळी पडलेल्या आहेत आणि 350 व्हिडिओ क्लिप्स त्याच्या बाहेर आलेल्या आहेत. पोलिसांना नक्की किती मिळाल्यात ही अधिकृत माहिती अद्याप हातात आलेली नाहीये. परंतु एक चर्चा सगळे ऐकत होतो, त्या चर्चेमध्ये समजले 180 वगैरे काय नाही, फक्त 18 मुलींवरती हा अत्याचार झालेला आहे. आणि त्याही सर्व मुली, त्यातल्या 90% मुली ह्या मुस्लिम आहेत. म्हणजे अत्याचार करणारा सुद्धा अयान अहमद हा मुस्लिम, त्या मुली सुद्धा मुस्लिम आहेत. शेवटी एक ध्यानात घ्यायचं त्यामध्ये, हिंदू मुस्लिम हा आपल्या आपल्या चष्म्यातून आपण आपलं ते पाहत असतो. ह्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा सरळ भाग आहे. एका पुरुषाने एका महिलेवरती केलेला अत्याचार कायद्याच्या भाषेमध्ये, तिथे कायद्याच्या भाषेमध्ये तो हिंदू होता म्हणून तो कमी, मुस्लिम होता म्हणून जास्त, असं काही नाहीये. त्याच्यामुळे अमरावतीचं हे प्रकरण सुद्धा तसं सिरियस आहे की आजची पिढी नेमकी चालली कुठे. 19 वर्षाचा मुलगा आणि ह्या सर्व मुली उच्चभ्रू ह्याच्यातला, त्यांची परिस्थिती श्रीमंती, त्यांची परिस्थिती चांगली असलेल्या आहेत. उच्च म्हणजे थोडक्यात व्यापारी, उद्योजक. त्या मुली रोज क्लासला जायच्या, जिथं क्लासला जायच्या तिथे ही मुलं थांबायची, खाणाखुणा करायची, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची, त्यांना काही वेगळं आमिष दाखवायची आणि त्या मुली त्याला भाळायच्या. आणि त्यांच्या ह्या 5-6 मुलांमध्ये 8 जणांना ताब्यात घेतलं, 8 मुलांना. ह्या 8 मुलांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती की सर्वाधिक गर्लफ्रेंड कोणाच्या. अरे काय चाललंय हे, म्हणजे आपला समाज नेमका कुठे चाललेला आहे. नाशिकमध्ये घडलेलं प्रकरण, पुण्यात सुद्धा तसाच प्रकार आहे, अमरावतीत तसाच प्रकार आहे, मुंबई. सांगितलं काय तुम्हाला, जो सापडतो तो चोर, बाकी सगळे साव, असं प्रत्येक शहरामध्ये हे सुरू आहे. म्हणजे आजची पिढी ज्याला आपण जनरेशन झेड म्हणतो, हे जनरेशन झेड कोणत्या थरावरती विचार करतंय, प्रत्यक्षात काय करतंय. मोबाईल हातात आल्यामुळे मोबाईल, इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यातून वास्तविक चांगला वापर व्हायला पाहिजे, पण तो कशा पद्धतीने त्याचा वापर होतोय आणि ते सगळं पाहून ते सगळं जग त्याच्यासाठी खुलं आहे. त्याच्यामध्ये पॉर्न फिल्म सगळ्या उघड्या खुल्या आहेत. त्याचा परिणाम ही पिढी अक्षरशः मुलींचं आयुष्य नासवते आणि ह्या मुली स्वतःहून त्याला बळी पडलेल्या आहेत. हे प्रकरण एक उघडकीस आलं त्यावेळेस तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी सामंजस्याने ते सगळं मिटवलं. का मिटवलं, तर ह्या मुलींना पुढं तिचं त्यांची लग्न जमणार कशी, त्यांचं आयुष्य पुढचं कसं होणार. आणि हे अशा प्रकारचे व्हिडिओ ऑलरेडी बाहेर आलेत, ते व्हायरल झालेले आहेत. आता अशोक खरात प्रकरणामध्ये असं म्हणतायत की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, थोडक्यात उत्तर भारतामध्ये अशोक खरातच्या प्रकरणातले 200-250 व्हिडिओ व्हायरल झाले. 200-250 व्हिडिओ तुफान व्हायरल झालेले आहेत. विचार करा त्याच्यामध्ये. मग तिथं आता विचार करायला लागले की ह्या मराठी सगळ्या ह्याच्यामध्ये अशोक खरातच्या प्रकरणामध्ये बळी पडलेल्या सगळ्या मराठी महिला आहेत आणि त्यांच्या अशा प्रकारचे व्हिडिओ तिकडे त्या भागामध्ये उत्तर भारतामध्ये व्हायरल झाले. तिथेही मराठी समाजाची छितू चालू आहे. गुन्हा असतो त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम वगैरे हे बाकी सगळं सोडून द्या. भाजपची मंडळी त्याच्यामध्ये फक्त हिंदू मुस्लिम त्या अँगलनी पाहणार. तो त्यांचा राजकारणाचा किंवा ह्याचा भाग असू दे, किंवा लव जिहादचं प्रकरण त्या अँगलनी ते पाहणार. पण ओव्हरऑल ही 3-4 प्रकरणं आपण विचारात घेतले. अशोक खरातचं प्रकरण काय, रवींद्र एरंडेचं काय, अमरावतीचं प्रकरण काय, किंवा नाशिकच्या TCSचं प्रकरण काय, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तो गुन्हेगारावरती कठोर शासन, त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. सरळ बोलतात की ती ह्यांना फाशी झाली पाहिजे वगैरे वगैरे. आता अमरावतीमध्ये अयान अहमद हा जो मुलगा आहे त्याच्या घरावरती, त्याचं घर ते बेकायदा होतं, त्या घरावरती आज बुलडोजर चालवला. थोडक्यात उत्तर प्रदेशची कॉपी. उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने योगी सरकार करते की असे जे कोणी अत्याचारी असेल त्यांची घरदारं उद्ध्वस्त करून टाकायची, त्यांना बेघर करायचं, अयान अहमदच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. प्रश्न असा पडतो, जसा अयान अहमदच्या बाबतीत झालं तसं भोंदू अशोक खरातचं ईशानेश्वर मंदिर असू दे, त्याचं ते नाशिकचं कार्यालय असू दे ओक्स म्हणून, त्याचं शिर्डीचं कार्यालय असू दे, ती कार्यालय सुद्धा भुईसपाट करायला पाहिजे. म्हणजे अशोक खरात काय, रवींद्र एरंडे काय, यांच्या सुद्धा मालमत्ता, घरदार, कार्यालय भुईसपाट करायला पाहिजे. ते कायदेशीर बेकायदेशीर हा भाग वेगळा.
परंतु इथं जसं अयान अहमदचं फक्त बेकायदा घर होतं म्हणून ते बुलडोझरने सापाट केलं. TCSच्या प्रकरणामध्ये नाशिकची निजा खान ही सुद्धा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी होती, पण ती दहशतवाद्यांच्या जाळ्यामध्ये आली आणि तिने बाकीचे सगळे धर्मांतराचे प्रयोग जे सुरू केले ते पाहिल्यावरती देशामध्ये ही प्रकरणं किती खोलवरती रुजलेली आहेत. समाज कोणत्या दिशेने चाललेला आहे, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमचा हा जो प्रकार आहे ते पाहिलं तर प्रगती सगळी बाजूलाच राहिली हो. इथं पोटा पाण्याच्या प्रश्नावरती कोणी बोलायला तयार नाही. महागाई तुफान वाढली त्याच्यावरती कोणाला बोलायला तयार नाही. बेरोजगारी इतकी प्रचंड वाढती आहे, प्रचंड बेरोजगारी आहे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. इराण आणि इस्रायल हे जे वार सुरू आहे त्या वारमुळे तुम्हाला फक्त गॅस टंचाईचं फक्त दिसतंय, पण देशाच्या इकॉनॉमीवरती त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. त्याच्यावरती कोणी चर्चा करायला तयार नाही. सगळी प्रकरणावर चर्चा कोणती? अशोक खरात, रवींद्र एरंडे, TCS आणि हे अमरावतीचं, म्हणजे थोडक्यात सेक्सचा अँगल त्याला आहे. आणि तिकडे आपण चर्चा लोकसभेमध्ये करतोय कसली? नारी शक्ती विधेयक, 33% आरक्षण, महिलांना 33% आरक्षण देणार आपण, हे 100%, त्याच्याविषयी वादच नाही. पूर्वी काँग्रेस आहे ते सांगत होतं, आता भाजप ते करत आहे. भाजपचं ते आरक्षण देण्यामागचा आताचा हेतू नेमका आत्ताच 3 दिवसाचं विशेष अधिवेशन हा स्वतंत्र विषय आहे, त्यातला प्रामाणिकपणा वगैरे ते बाजूला ठेवू, पण तत्पूर्वी देशातली महिला सुरक्षित राहिली पाहिजे. देशामध्ये 33% नाही 50% आरक्षण महिलांचं दिलं पाहिजे. लोकसंख्या आपली 140 कोटी आहे, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण सुद्धा 48-49% आहे. महिलांना 50% आरक्षण दिलं पाहिजे, 33% काय. परंतु तत्पूर्वी नारी शक्ती जर खऱ्या अर्थाने तुम्हाला अंमलात आणायची असेल तर देशातली महिला सुरक्षित राहिली पाहिजे. हे सगळी जर प्रकरणं पाहिली तर त्याच्यामध्ये अशोक खरात सारखी माणसं चिचून काढली पाहिजे. भर चौकात जसा अरेबियन कंट्रीमध्ये, अरब देशामध्ये जो न्याय असतो ना, असा कोणी बलात्कारी सापडलं तर दगडाने ठेचून त्याला चौकामध्ये मारतात. खरं तर ही भाषा कायद्याची भाषा नाहीये, परंतु आता कुठेतरी असं बोलायची वेळ आलेली आहे की अशी जी मंडळी कोणी सापडतील ना त्यांच्या बाबतीमध्ये असाच कायदा लागू केला पाहिजे. कारण आपली ज्युडिशियरी फार शिथिल झालेली आहे ओव्हरऑल. पण नारी शक्ती विधेयकाच्या निमित्ताने हे सगळं तुमच्यासमोर यासाठी मांडले या व्हिडिओमधून की देशातील महिला, मुली, बाळी सुरक्षित राहायला पाहिजेत, तर त्या नारी शक्ती विधेयकाला अर्थ आहे हो. अन्यथा उद्या 33% नाही 50% आरक्षण लागू केल्या, देशातल्या आपल्या 543चे खासदार 850 झाले, महाराष्ट्रातल्या 278चे 288 आमदारचे 400 आमदार झाले, किंवा महिला आमदार 100 झाल्या, 125 खासदार झाल्या, तरी जर त्या सुरक्षित नसतील तर ह्याला काहीच अर्थ राहणार नाही. ही सगळी प्रकरणं पाहिली, रोजच्या येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर समाजाने ह्याच्यावरती कुठेतरी गंभीर झालं पाहिजे असं मला वाटतं. जनहो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त करा. धन्यवाद.